तुम्हाला होईल ती मदत तुम्ही तिथं करा. कारण आपणच आपल्या संप्रदायातल्या संतांचं गुणगान करूया, वावा करूया. अहो मला एक दुर्दैव असं वाटते, लोक नाही त्या दावणीला बांधलेत गेलेत बरं काय. आता एक सांगायचंय, थोडा राग येईल आणि येऊ जा, मला काही वाटत नाही आणि मी कोणत्या तारखेची अपेक्षा करत नाही. जसं श्री स्वामी समर्थ महाराजाचं गुरुवारी त्यांचे स्वाध्याय असतो, त्यांचं काहीतरी मंडळ असतं, सर्वजण एकत्र येतात गुरुवारच्या दिवशी. तसंच शिर्डीच्या साईबाबाचं सुद्धा आहे, शेगावच्या गजानन बाबाचंही आहे. मग मला काय म्हणायचं, बा तुम्ही सगळेजण लोक मिळून एखादी रविवार निवडा, सुट्टीचा दिवस आहे, त्या दिवशी आपल्या महादेवाच्या मंदिरावरती सगळ्या लेकरायला घेऊन या, सायंकाळच्या वेळेला हातामध्ये म्हणजे पूजेचं ताट प्लेट वगैरे घेऊन या, पूजेचं साहित्य घेऊन या आणि सर्वजण सामूहिक इष्टलिंग पूजा का नाही करत, हे का आपल्याला वाटत नाही. बरं आपले लोक नाही तिथं जातात आणि ह्याच्यामुळे असं झाले का आपल्या संतांचे काय विचार ते आपल्याला काहीच माहित नाही, काहीच. सगळ्यात जुनं तत्वज्ञान वीरशैवांचं तत्वज्ञान आहे, सगळ्यात जुनं. हे का नाही वाटत, नाही तिथं जायचं, नाही ते प्रार्थना करायची, नाही ते. पण मग आमच्या धर्माचं कोणी वावा करावं. त्या राष्ट्रसंतांनी 104 वर्ष कशाला घातली, का घातले तिनं? महात्मा बसवांनी अख्खा आयुष्य का घातलं? मनमत माऊलींनी का घातलं? जीवन स्वामी विचार करा, लक्ष्मण महाराजांनी का घातलं? आणि आम्ही जर असं कुठे जर बांधत असत तर आमच्या जीवनाचं काहीच नाही. अहो ही जो इष्टलिंग आहे ना, ह्याच्यात तुम्हाला कोणती भीती नाही का, कसलं काहीच नाही. हे आधी मनातलं काढून टाका. आणि हात जोडीन विनंती की आपल्या धर्माच्या आचाराच्या विचाराचा स्वीकार करा आणि त्या धर्माच्या निर्णय टीकेनुसार वागा. अत्रत्त धर्माचा अवमान होईल असं वागू नका. कारण की आपल्या धर्मात एवढे की कोणा पुढेच वाकायचा अधिकार नाही, कोणा पुढे नाही. कुठं वाकावं? ज्याच्या जवळ इष्टलिंग आहे, भगवान शिव परमात्मा आहे, पंढरीचा पांडुरंग आहे, ज्याच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. तुळजाभवानी मस्तकावरती शिवलिंग आहे, सप्तशृंगी आहे मस्तकावरती शिवलिंग आहे. शिवाला अधिष्ठ स्थान दिलेलं आहे, तिथं वाक जा, तिथं नमस्कार कर जा. नाही ते देव मला कमाल वाटायची, ते बालाजी श्रीमंत तिकडे लोक जातात आपली बेजार होत. भाव ठेवा, पण एवढी अंधश्रद्धा ठेवू नका. भाव राहू दे जा, आचार विचाराला धरून वागा. आईल्या देवीनं हातावरती इष्टलिंग घेतला, हातावरती शिवलिंग घेतला. नवे जगभरामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे, जिथं मंदिर, मुघलांनी त्या मंदिराची दुर्व्यवस्था केली होती, दुरावस्था केली होती, मातेनं जीर्णोद्धार केला. अशांचा आदर्श आम्ही का घेत नाहीत हे मला वाटते. मी जास्त काही बोलणार नाही, वेळ होऊन गेलेला आहे. सगळ्यांना क्षमा मागतो झालेली